या दोन संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रसाद बांबुडे आणि त्याच्या साथीला कल्पेश घाग हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाज मागवरती गोलंदाज अजिंक्य पाटील आपल्याला पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये। यावेळेस बॅटनं खेळायचं होतं, बॅटन बॉलचा संपर्क या विकेट किपरचा वैध बॉल न घेतलाय। आणखीन एका डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते। पुण्यात अजिंक्य षटकातील पुढचा बॉल स्विच हिट खेळलाय। बॉल अप्रतिम स्ट्रोक खेळत असताना प्रसाद पाहायला मिळाले। बॉल निघून चालला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, सीमा पार धावा। हा नसीबाचा चौकार लॉंग स्टॉप मध्ये येत असताना पाहायला मिळाला। 8 धावा फलकावरती आहेत। स्क्वेअर ऑफ द विकेट अप्रतिम स्ट्रोक खेळलाय। बॉल निघून चालला डीप कव्हर मध्ये, सीमा पार धावा 4 चौकार। बॅकचा तिसरा चौकार प्रसादच्या बॅटमधून पाहायला मिळाला। या 4 धावाच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय समालोचक हर्षल मुंडे आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। यावेळेला दांडी उद्ध्वस्त केली जाते। यू मिस आय विल बी डेफिनेटली फर्निचर। विकेट मिळते, मोठी सफलता मिळते अजिंक्यला। अजिंक्यच्या विरोधामध्ये जरूर हल्ले चढवले, परंतु अजिंक्यनं त्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलंय। एक महत्वाची विकेट मिळून दिली आहे टीम सोनेश्वर निवी या संघाला, जिथे महत्वाचे बॅटर प्रसाद बांबुडे ज्यांच्या बॅटमधनं धावा येत असताना पाहायला मिळाल्या। ती प्रसाद आता मात्र डगआउटच्या दिशेनं परतत असताना पाहायला मिळाले। 12 वरती पहिला धक्का, पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टामध्ये। 6 बॉलच्या समाप्तीनंतर 12 पाहायला मिळाला। एक महत्वाची विकेट अजिंक्य पाटीलनं मिळवली, जिथे बॅटर प्रसाद बाद झाले। त्यानंतर नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना परेश मोरे आपल्याला पाहायला मिळाले। परेश आणि कल्पेश घागची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। तर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सोनेश्वर निवी संघाकडून संकेत शिंदे गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतील। संकेत यांच्यावरती विश्वास दाखवला गेला। षटक क्रमांक 2 मध्ये कॅप्टनने त्यांच्यावरती विश्वास दाखवला। गोलंदाजीला त्यांना आमंत्रित केलं गेलंय। आता धावा रोखाव्या लागतील। प्रसादची विकेट तर अजिंक्यने मिळून दिली आहे। अजिंक्यनं चांगली कामगिरी केली आहे। आता त्याच पद्धतीची कामगिरी अपेक्षित असेल सोनेश्वर निवी संघाला। संकेत शिंदे यांच्या माध्यमातून संकेत गोलंदाजीला आलेत। पहिलाच बॉल लो फुलटो समोरच्या दिशेला, बॉलर्स बॅक ड्राइव्ह स्वतः गोलंदाज चेंडूवरती आले। आता मात्र कोणती धाव घेतली जाणार नाहीये। लो फुलटोस बॉल होता, मोठा फटका येऊ शकला असता, परंतु पहिलाच बॉल आहे, सन्मानजनक खेळायचंय, थांबायचंय मैदानाच्या आतमध्ये, धाबा बनवायच्यात, तो निश्चय मैदानाच्या आतमध्ये कल्पेशाने केलाय। डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय। यावेळेस ड्राइव्ह केल्या क्षेत्ररक्षक इनफील्ड मध्ये कव्हर रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले। अजिंक्य त्या ठिकाणी होते। एक सिंगल इथे मात्र रोखू शकणार नाहीयेत। एका सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावेल। धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल
13 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 13 आतापर्यंत बनवल्या गेल्या. जिथे बॅटिंग करत असताना वाकेश्वर किल्ला हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. धाबा बनवायच्यात. प्रसाद बाद झालाय, काही हरकत नाहीये. आपल्याकडे सुद्धा क्षमता आहे, आपल्याकडे सुद्धा ताकद आहे, आपल्याकडे सुद्धा नजाकत आहे, ते दाखवून द्यायचंय. परेश सध्याच्या घडीला बॅटिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळाले. ओ पिच बॉल लॉब केला एक्स्ट्रा कव्हरला. अप्रतिम स्ट्रोक खेळत असताना बॉलला फेकून दिलंय सीमा पार. धावा 6 षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहूयात. अप्रतिम स्ट्रोक खेळत असताना परेश पाहायला मिळाले. बॅटचा फ्लो ओपन केला, बॅटचा पंचचा वापर केला, बॉलला फेकून दिलंय. षटकारासाठी 6 धावा आल्या. 6 धाव्याच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 19 या आकड्यावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अर्बा बॅटने करायचं होतं. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये, थांबवलं गेलंय. धाव इथे मात्र घेतली जाणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत होतीये. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबेल. तत्पूर्वी आपण या प्रमुख अतिथी मंचकावरती यथोचित मान सन्मान करूयात. सन्माननीय सुमेश वाडकर साहेब इथे उपस्थित राहिले, त्यांचा आपण मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती करतोय. मी विनंती करतोय सन्माननीय गीतेजी भोगटे यांना की आपण आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान करायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. तिथे ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना संकेत पाहायला मिळाले. फिंगर रोल केली गेली. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडंसं वळण प्राप्त केलं. तदनंतर बँड द विकेट अजिंक्य सुट्याचा वैध घेण्यात आला. आणखीन एक चांगला बॉल. यावेळेस खडे खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंच अतिशय दक्ष आहेत. मनोजजी आमच्याकडे वळले, दर्शवलाय की हा व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. येस, बराचसा बाहेरून जाणारा हा बॉल, अगदी बॅटरच्या बराचसा दूरवरून जाणारा हा बॉल पंचानं पाहिला होता. तदनंतर व्हाईट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दर्शवला गेलाय. 20 आतापर्यंत धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. या षटकाचा विचार केला तर या षटकातील हा अंतिम बॉल बॅटिंगसाठी परेश आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट गली रिजन मध्ये अप्रतिम स्ट्रोक केला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मंगेश बॉल वरती दर्शन आपल्याला पाहायला मिळाले. एक चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 2 संपुष्टामध्ये. पहिला 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग चांगली राहिली. सुरुवात तर प्रसादनं खऱ्या अर्थानं चांगली करून दिली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धावा त्यांच्या बॅटमधनं आल्या. 3 बॅक टू बॅकच्या बाउंड्रीज त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. परंतु अजिंक्य पाटीलनं शेवटच्या बॉलवरती प्रसादची विकेट मिळवली. परंतु तदनंतर संकेत आले. संकेतच्या विरोधामध्ये परेशने हल्ला चढवला. परंतु तदनंतर संकेतनं कमबॅक सुद्धा तितक्याच ताकदीनं केलं. परेश मोरे यांना रोखलं सुद्धा गेलं. तदनंतर धावा संकेतनं मात्र खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 9 अशा एकंदरीत धावफलकावरती धावा 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजिंक्य पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस ड्राईव्ह केलंय समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक लॉंगअप मध्ये अनमोल साळवे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग होते. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. नरेश मस्कर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. नरेश मस्कर. अजिंक्य याच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती सिंगल परेश यांच्या बॅटमधनं आली. डावकुऱ्या त्याचा बॅटर कल्पेश घाक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेशकडे सुद्धा क्षमता आहे. डावकुऱ्याचे बॅटर ते आहेत. सातत्यानं मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करावा लागेल. आज संघ अडचणीमध्ये सापडलाय. समोरचा संघ एक मातबर संघ आहे. त्या संघाच्या विरोधामध्ये धावा बनवायच्यात. पहिल्याच पूर्वार्धामध्ये टीम वाकेश्वर किल्ला संघाला त्या अनुषंगाने कल्पेश यांच्या बॅटमध्ये धावा येणं गरजेचं असतील. षटकातील दुसरा बॉल गोलंदाज अजिंक्य दाखल.
यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, कट करायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबेल. धावफलकावरती धावा 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. आउटसाइड द ऑफ गोलंदाजी केली जाते. गोलंदाज बॅटर कल्पेशच्या विरोधामध्ये कल्पेशला रोखायचं आणि जर रोखायचं असेल तर अशाच पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. अतिशय वेगानं गोलंदाजी करत असताना अजिंक्य पाहायला मिळाले. याही ओव्हरमध्ये ते प्रभावित करतात. फुलटॉस बॉल बॅट ऑन साईड टाकायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. एक चोरटी धाव पंचांचा इशारा लेग बाईसचा येतोय. लेग बाईसच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 23 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 23 आतापर्यंत धावफलकावरती बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. अजिंक्य गोलंदाजी करतात. परेश यांना मात्र इथून डाव सांभाळायचा आहे. धावा त्यांना बनवायच्यात. एका षटकाराच्या मदतीने ते मैदानाच्या आतमध्ये खेळतात. ज्या वेळेला डावाला सुरुवात परेशने केली, षटकार त्याच्या बॅटमध्ये आला. आता इथून सुद्धा अगदी त्याच थाटण्याची अपेक्षा असणार आहे. अप ट्रॅकर बॉल अतिशय वेगानं विकेट किपरचा वेध घेतला. अनएक्सेप्टेड बाउन्स. अगदी चेंडूनं बरीचशी उंची घेतली आणि तदनंतर पंच आमच्याकडे वळले. दर्शवलाय की हा व्हाईट बॉल आहे. त्याही वेळेला वन बाउन्सची वॉर्निंग गोलंदाजाला दिली जाते. एक अवांतरी धावाले. एका अवांतरी धाव्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावल. धावफलकावरती धावसंख्या 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 23 आतापर्यंत धावफलकावरती बनवल्या गेल्या. जिथे मापे असावे 24 आतापर्यंत बनवल्या गेल्या. जिथे पहिला पूर्वार्धाचा डाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टॉस जिंकला होता कॅप्टन संकेत शिंदेनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. अद्याप तो निर्णय यशस्वी सुद्धा आपल्याला पाहायला मिळालाय, कारण की किल्ला संघाच्या बॅटर्सला प्रसाद बाद झाल्यानंतर रोखलेलं सुद्धा पाहायला मिळालंय. ओहो, कोलवा डापाचा बॉल चारी मुंड्या चित करत असताना बॅटरला पाहायला मिळाले, परंतु नशीब इथे मात्र साथ देतोय टीम वाकेश्वर किल्ला या संघाचं. लेग बाईसचा इशारा. त्याही वेळेला धावा 4 चौकार. नशिबाचा चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी अजिंक्य यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु त्याही वेळेला लेग बाईटच्या 4 धावा आल्या. 4 धाव्याच्या मदतीनं धावफलक फ्लाय झालंय. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 28 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळालाय. अजिंक्य पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अजिंक्यनं चांगली गोलंदाजी केली आहे. षटकातील पुढचा बॉल. ओहो, हप ट्रॅकर बॉल प्रचंड वेगाने आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट अँड पुल करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क पुन्हा एकदा होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अजून सुद्धा या षटकातील शेवटचा अंतिम एक बॉल येणं बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. अजिंक्य प्रभावित करत असताना पाहायला मिळाले. महत्वाची विकेट त्यानं मिळवून दिली, जिथे प्रसादला त्यानं बाद केलं. तदनंतर बॅकफुटवरती किल्ला संघ पाहायला मिळाला. ओहो, ओ पिच बॉल लॉफ्ट केला. फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. संकेत चुकी होणार नाहीये. विकेटचं पतंग. दुसरा धक्का टीम वाकेश्वर किल्ला संघाला. बॅटर परेश मोरे मैदानाच्या बाहेर.
पहिल्या 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्या तब्बल 28 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दोन महत्वाचे विकेट जिथे प्रसाद बांबोडे अगदी स्वस्तामध्ये बाद झाले. 3 बाउंड्रीज त्यांच्या बॅक टू बॅक बॅटमधनं आल्या, परंतु तदनंतर डाव सांभाळायचा होता, पार्टनरशिप बिल्ड करायची होती, पहिल्या विकेटची साजेदारी मैदानाच्या आतमध्ये बनवायची होती. त्याही वेळेला स्विचिटचा प्रयत्न केला गेला, दांडी त्यांची मात्र उडवली गेली होती. मी विनंती करतोय कुणी गाडी घेऊन जायचं नाहीये, विनंती आहे सर्वांना, कुणी मैदानाच्या आतमध्ये गाडी घेऊन जायचे नाहीये, विनंती करतोय. जी गाडी घेऊन जातात ती गाडी आणायची आहे लगेचच. षटक क्रमांक 14 तळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज आतिश सुतार गोलंदाजी मागवरती आपल्याला पाहायला माफी असावी, आतिश भगत गोलंदाजी मागवरती असताना आपल्याला पाहायला मिळतील. आतिश यांच्यावरती आता मात्र विश्वास दाखवला जातोय. आतिशची अगदी गोलंदाजी करण्याची बॉलिंग ॲक्शन खूप सारे प्रभावित करणारे असते, त्याही वेळेला धावा सातत्यानं कमीचा खर्च करण्यासाठी नेहमी ओळखले जातात. आता मात्र ते गोलंदाजीला आलेत. षटक क्रमांक 4 मध्ये पहिलाच बॉल खोलवर टापाचा पंचांकडे अपील केली जाते. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे, जिथे बॅटिंग करत असताना कल्पेश ऑन स्ट्राईकला पाहायला मिळाले. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही आमचे ऑफिशियल्स एकत्रित येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सोनेश्वर निवी त्यांच्या विरोधामध्ये वाकेश्वर किल्ला या दोन संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोन महत्त्वपूर्ण संघ आहेत, एकामेकाच्या विरोधामध्ये खेळत असताना यस नॉट आउटचा इशारा त्या ठिकाणी आला. बचावलेला आपल्याला पाहायला मिळाला बॅटर, चांगली गोलंदाजी अतिशयांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चला, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही. या पंचांवरती अतिरिक्त दडपण द्यायचं नाही आहे, याकडे मी लक्ष भेटतो टीम सोनेश्वर निवी संघ. चला आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचं आहे. कल्पेश घाग आणि त्याच्या साथीला संकेत मुंडे हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. संकेत मुंडेचं कौतुक करावं लागेल. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये बस बॅटरचा किताब त्यानं जिंकला. आता मात्र संघ अडचणीमध्ये सापडलाय, बॅटिंगला तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता धावा संकेतला सुद्धा बनवाव्या लागतील, परंतु आघाडीला येत असताना कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आहेत, बॅटिंग ते करतात, धावा त्यांनाही बनवायच्या आहेत. ओहो, वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. हा क्लास आहे गोलंदाज आतिश भगतचा आणि अगदी त्याचाच क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. पहिली 2 चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले, जिथे कल्पेश घाग यांना रोखण्यामध्ये यश आलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. 2 निर्धाव चेंडू आतिश भगत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी सोनेश्वर निवी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज आतिश तयार. यावेळेस यू मे सा विल बी डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. धक्का बसेल चौथा. टीम वाकेश्वर किल्ला या संघाला बॅटर आउट. विकेटचं पतंग झालं, जिथे कल्पेश घाग मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. महत्वाची विकेट मिळाली. अतिश हे मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. सायनाम अक्षयन त्यांची गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. ज्या पद्धतीनं लसित मलिंगा गोलंदाजी करतात, अगदी त्याच थाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खोलवर टप्प्याचे बॉल सातत्याने हाताळले गेले, त्याही वेळेला तिसऱ्या चेंडूवरती कल्पेश घाग यांची दांडी उद्ध्वस्त केली गेली आहे. विकेटचं पतंग झाले. तिसरा धक्का सुद्धा बसला टीम वाकेश्वर किल्ला संघाला. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यंग टॅलेंटेड आहेत, खूप सारा टॅलेंट त्यांच्याकडे आहे, खूप सारे क्रिकेट त्यांच्याकडे आहे. ते मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधव बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 4 मध्ये आतिश भगतच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पहिले 3 चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले. षटकातील पुढचा बॉल, लो फुलटॉस बॉल दिशा दिली अलोंग द कार्पेट, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फील्ड होती. तत्पूर्वी धावा अर्जित करण्यात आल्या 2च्या मदतीनं. धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धाव संख्या 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 30 येस 1 शॉट आहे, एक अपुरी धाव घेतलेली आहे. त्या अनुषंगाने एकच धाव इथे मात्र ग्राह्य धरली जाईल. एकाच्या मदतीनं धावफलकावरती धाव संख्या 29 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल.
पुण्याचा स्वीचिट अप्रतिम स्ट्रोक खेळलाय, पाडल स्वीप पाहायला मिळाला बॅटर साहिल जाधवचा बॅटमधनं बॉल सीमा पार, धावा 4 चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात. राऊंड द विकेट गोलंदाज होते, फ्रंट फूट ओपन केलं, गुटना टेक, पाडल स्वीप मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले पहावा आणि पाहतच राहावा असा पद्धतीचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधव यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. 4 धावा आल्या, 4च्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावलंय. धावफलकावरती धावसंख्या 33 या आकड्यावरती अप्रतिम स्ट्रोक खेळत असताना साहिल जाधव पाहायला मिळाले. हे क्लास आहे किल्ल्या गावाचं, हे टॅलेंट आहे किल्ल्या गावाचं, ते दाखवून देत असताना साहिल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग. आता मात्र अतिशच्या विरोधामध्ये हल्ला चढवला गेला, अतिशच्या विरोधामध्ये धावा आता मात्र बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो, यावेळेसचा बॉल डावीची सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉल इथे मात्र पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेला. या व्हाईट बॉलच्या मदतीनं आता मात्र धावफलक पुढे सरसावल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 34 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या प्रमुख अतिथी मंचकावरती यथोचित मान सन्मान करूयात. निकेतजी रटाटे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती आपण करतोय. मी विनंती करतोय सन्माननीय प्रतीक बोगटे यांना की आपण आपल्या शुभातानं यथोचित मान सन्मान करायचा आहे. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती मात्र एक सिंगल साईलच्या बॅटमन आले. एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 4चा खेळ संपुष्टामध्ये. पहिल्या 24 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 35 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली टोटल उभारले गेले. असं वाटलं होतं की षटक क्रमांक 4 मध्ये आतिश आले, आतिश मात्र हवी ठरत असताना पाहायला मिळाले. पहिल्या 3 चेंडूवरती कल्पेश घाग यांना रोखलं गेलं, परंतु तदनंतर साहिल आले. साहिल आल्यानंतर धावांचा आलेख हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळाला. साहिल मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतात. 35 वरती आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते. शेवटच्या 6 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं राहील. साहिल आणि संकेतची जोडी बॅटिंग करते, तर गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 मध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलंय असे गोलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळाले. रोहन भगत यांच्यावरती आता मात्र विश्वास दाखवला जातोय. यस, नक्कीच आज मात्र दाटाव गावाची A1 जोडी इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळते. तेजस भोगटे आणि श्रीकांत कदम ही A1 जोडी आज मात्र या क्रीडा स्पर्धेदरम्यान उपस्थित आपल्याला पाहायला मिळते. लक्ष याही जोडीकडे असणार आहे, कारण की आयोजकांचे मजबूत हे 2 खंदे समर्थक आहेत आणि आज मात्र 3ऱ्या दिवसामध्ये हे दोघेही दाखल झालेत आणि आज जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आपल्या सुद्धा घेतलेली आहे. षटक क्रमांक 5 मध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजीला रोहन भगत. षटकातील हा पहिला बॉल बॅटिंग मार्कवरती इन्फॉर्म बॅटर साहिल आहेत. ओहो, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. जिथे डिपेक्स टाकामध्ये खाली क्षेत्र होतं ते पाहिलं गेलंय. त्यानंतर देखील स्ट्रोक खेळत असताना बॅटर साहिल पाहायला मिळाले. 2 धावा आता मात्र सहजरित्या अर्जित केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 37 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय अरे बुद्रुगावचे सन्माननीय गणेशजी दळवी साहेब इथे उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा आपण हार्दिक असं स्वागत करूया. त्यावेळेला त्यांचा मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती आपण करूयात. यावेळेला अडबा पाटण साईटला लॉंग लेग रिझन मध्ये बॉल सीमा पार फरार, धावा 4 चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय शपल बरेचसे झाले. त्यानंतर वाईट ऑन ऑच लो फुल टोस बोलतावरती आक्रमण केलंय आणि अप्रतिम बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये साहिलच्या बॅटमन आली आहे. डाव सांभाळलाय साहिल, धावा त्याच्या बॅटमन येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगला क्रिकेट, चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 41 आतापर्यंत बनवल्या गेल्या. आता धावा या शेवटच्या ओव्हरमध्ये येऊ लागल्यात. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन केलं, स्टिअर केले गेले. स्कोर ऑफ द विकेट खेळत असताना कव्हर रिजन मध्ये इनफील्ड मध्ये अविनाश सागर त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक सिंगल येते, एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल
42 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. अजून सुद्धा पूर्वार्धाच्या डावातील शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. संकेत मुंडे द ग्रेट फिनिशर ऑफ रोहा तालुका, ज्याने रोहा तालुक्यामध्ये पहिली प्रीमियर लीग खेळत असताना पहिल्या पर्वामध्ये बेस्ट बॅटर होण्याचा बहुमान मिळवला. तो सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला आहे. आता मॅच फिनिश करायची आहे. मोठी धावसंख्या या इनिंगला फिनिश करत असताना त्याला मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहे. मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाजी मागवरती पुन्हा एकदा गोलंदाज रोहन दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. रोहन यांच्यावरती विश्वास दाखवला. डेथ ओव्हरमध्ये त्यांना आमंत्रित केलं गेलंय. धावा आता मात्र रोखायच्यात. लो फुलटो सरबा बॅटन ऑन साईडला लॉंग लेग रिजन मध्ये बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. हालाय षटकार. शिवशंभू मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुशांतजी बोगटे साहेब येथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण यथोचित मानसन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती करूयात. मी शिवशंभू ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आहेत सुशांतजी बोगटे साहेब, यांचा आपण मानसन्मान इथे मात्र करणार आहोत. मी विनंती करतोय सोनार सिद्ध क्रीडा मंडळांना की आपण आपल्या शुभातानं यथोचित मानसन्मान करायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी समोर आक्रमण केलं अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक अनमोल साळवे चेंडूवरती असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल तर कंप्लीट. दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतले आणि बघता बघता 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट सुद्धा केल्या गेल्या. या 2 धावा खूप साऱ्या महत्वाच्या असतील. 2च्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 50 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. या इनिंग मधील या पूर्वार्धाच्या डावामधील हा शेवटचा अंतिम बॉल तितकासा महत्वाचा. हा बॉल डिसाइड करेल की टोटल किती मात्र उभारली जाईल आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावसंख्या वाकेश्वर किल्ला या संघाने उभारलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. 50 धावा किल्ला संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. खोलबा टापाचा बॉल ड्राईव्ह केले गेले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिडॉल मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न संकेतनं तर केलाय परंतु दुसरी धाव इथे मात्र मिळणार नाहीये. विकेटचं बदल गोल झालंय जिथे शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळाले. एका सिंगलच्या मदतीनं पहिल्या पूर्वार्धाचा डाव समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 51. 52 धावांचं टोटल उभं केलंय. लाईनीमध्ये जायचं आहे. सुनिश्चित निवी संघ या स्पर्धेची काही खासियत आहेत. आपण लाईनअप मध्ये बाहेर जायचं आहे. विनंती असेल लाईनअप मध्ये आपण बाहेर जायचं आहे आणि वाकेश्वर किल्ला संघ आपण लाईनअप मध्ये आतमध्ये यायचं आहे. त्याला टॉससाठी यायचं आहे. टॉससाठी यायचं. सोना शिदा दाटाव आणि आरे बुद्रुक. चला आपण टॉससाठी या. धन्यवाद. सुनिश्चित निवी संघ आणि वाकेश्वर किल्ला संघ आपण लगेच लाईनअप मध्ये चला आतमध्ये या. तसेच चला आरे बुद्रुक संघाचे संघ नायक आणि सोनार शिदा दाटाव संघाचे संघ नायक आपल्याला विनंती करतो तर आपण टॉससाठी यायचं आहे. बोल. तसेच सागर जाधव यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करणार आहोत. मी विनंती करतो प्रितेश की आपण आपल्या शुभ हस्ते सागर जाधव यांचं स्वागत करायचं आहे. नक्कीच या स्पर्धेची बाला खासियत आहे. येणारी प्रत्येक व्यक्ती ही आमच्यासाठी खूप आदरणीय आहे, खूप महत्त्वाची आहे आणि येणाऱ्या व्यक्तीचं मान सन्मान करणं हा आमचा कर्तव्य आहे, आमचा हक्क आहे असे सांगते कमिटी. तर पहिल्या फेरीमध्ये शेवटची आणि अंतिम मॅच पुन्हा एकदा आपल्या भेटीला येते जिथे अरे बुद्रुक विपक्ष असेल सोनार शिद धाटाव. चला या. खऱ्या अर्थाने आज सर्व फायनलचे संघ आहेत. बघा फायनलचे संघ जेव्हा जेव्हा तुम्हाला पाहायला मिळतील ना तेव्हा तेव्हा आकर्षक मॅची पाहायला मिळतील. मी टॉससाठी विनंती करतोय. प्रितेश टॉससाठी कोणाला बोलवायचं आहे? सुशांतजी बोगटे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण इथे पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. एक साईडला हॅरी जाधव तर दुसऱ्या साईडला नवीन बांबुड आपल्याला पाहायला मिळते. कॉल घे तुझे असेल बघ टॉसचा बॉस. बघा पहिला डाव संपलाय जिथे वाकेश्वर संघाने आपण पाहिजे तर 51 धावा बनवल्या आहेत आणि 52 धावांचा पाठलाग सोनूशी निवी सांगला मात्र करायचा आहे. कॉल दाखवायला असं ओके. 5 ओव्हरची मॅच आहे कंपल्सरीची सी. कॉल असेल दाटावचा. हेड इज द कॉल. हेड इज द कॉल. टेल आलाय. अरे बुद्रुक सांगायला टॉस जिंकलाय. नवीन काय सांगशील कशी वाटते स्पर्धा? सर्वप्रथम स्पर्धा तर खूपच छान आहे आणि प्रथम म्हणजे धाटावाल्यांचं खरंच मनापासून आभार की प्रथम एवढ्यांदा
पहिल्या मोठ्या टुर्नामेंटला की पर्सनल एवढ्या मोठ्या प्राईज ठेवलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचं खरंच मनापासून खूप आभार. नक्कीच सायकलवर लक्ष असेल. 100%. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? प्रथम मी फिल्डिंग करेन, कारण का वातावरणाचा अंदाज घेता फिल्डिंगच हवा उलटी आहे, त्यामुळे फिल्डिंगच करेन. किती धावा जर रोखण्याचा प्रयत्न असेल? धाटावर ओहम ग्राउंड आहे आणि अर्थातच आपण पाहतो तर हॅरी असेल, ऋतिक असेल, असे महत्त्वाचे फलंदाज सध्या 2025 ते सुद्धा फॉर्ममध्ये आहेत. किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? घाटावची टीम फॉर्ममध्ये आहे, तरी पण आमचे पण बॉलर चांगले बॉलिंग करतायत. आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू, तरी पण 40च्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुला नवीन. हॅरी आपल्या विरुद्ध टॉस लागलेला नाही आहे, टॉस आपण हारलेत. टॉस जर जिंकला असता आपला निर्णय काय असता? आम्ही बॅटिंगच घेतली असती. नक्कीच आपण बॅटिंग घेतली. काय वाटतं एक मॅजिक फिगर काय वाटतं? गेल्या 2 दिवस आज सुद्धा आपण पाहतो प्रत्येक धाटव संघाने आपलं नशीब आजमावलं आहे. काही संघाने चुक्या केल्या, काही संघाकडून चुक्या झाल्या असे म्हणेन. काय असेल, किती धावसंख्या इथे सेफ राहू शकतं असं वाटते तुला? आम्ही चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू आणि 60+ करण्याचा प्रयत्न करू. कोणावर विश्वास आहे 60 धावा प्लस करण्यासाठी? विश्वास तर 11 प्लेअरवर आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक हॅरी. आणि खऱ्या अर्थाने हॅरीने सांगितलंय की 60+ आम्हाला धावा करायच्या आहे. समोर नवीनने सुद्धा सांगितलं की आमच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. आपल्या भेटीला नक्कीच पहिल्या फेरीमधली शेवटची मॅच येते, परंतु ही ते जिथे 51 बनवल्यात आणि 52 धावाचा मात्र पाठलाग करण्यासाठी सालमई जोडी संकेत शिंदे आणि अजिंक्य सुडे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर तसेच प्रशांत खरे यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सत्कार करणार आहोत. आणि प्रशांतच्या साठी मात्र चौकाराने सुरुवात झाली आहे. डीजे नक्कीच आपण पाहते 52 धावांचा पाठलाग करायचा मोठं लक्ष आहे. बघा पहिली मॅच जिथे झाली होती मलखंडवाडी विरुद्ध हनुमाननगर, तिथे 44 धावा बनल्या होत्या. व दुसरी मॅच झाली जिथे 38 धावा बनल्या होत्या, जिथे 39 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतो 25 धावा सहजपणे केल्या असं म्हणता येणार नाहीये. ती सुद्धा मॅच अताकडीची होती, जिथे आपण पाहतो मिस फिल्डिंग झाली, मलखनवाडी संघ जिंकला. परंतु दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अर्थातच काय बॅटिंग, काय गोलंदाजी झाली. आणि तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण आलंय. संकेत शिंदे आहेत, त्यांना माहिती आहे ही मॅच खूप महत्वाची आहे. इथून मात्र संकेतला सिंगल मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आमचे स्कोरर अर्जुन आम्हाला सांगतील की धावसंख्या इथून झालेली आहे. तिथे बला 5 धावा झाल्या, जिथे 52चा पाठलाग करायचा. 3 चेंडूचा खेळ झालाय. बघा सुरुवात मी म्हणेन वाकेश्वर केला संघाने चांगली केली आहे. जिथे आपण पाहिलं तर नक्कीच आपण प्रसादने सुरुवात केली, जिथे आपण पाहतो आपल्या बॅटमधून 3 चौकार त्यांनी मारले होते आणि आपल्या संघाला एक चांगलं टोटल एक मॅजिक फिगर मध्ये घेऊन गेलाय तो वाकेश्वर किल्ला संघ. पण तो आता पाहायचा आहे समोरचा संघ सुद्धा त्याच ताकदीचा आणि त्याच क्षमतेचा आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे, त्यांनी सुद्धा या स्पर्धेचा या खेळपट्टीचा त्यांनी सुद्धा अभ्यास केलाय. सिंगलने मात्र आपलं अकाउंट ओपन करेल तो अजिंक्य सुटे, जिथे 52 धावांचा पाठलाग करत असताना मात्र 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या सध्याच्याकडे जिथे सुरुवात 4ने केली आहे ती संकेत शिंदेने आणि धावसंख्या सध्याच्या घडीला आमचे स्कोरर अर्जुन आम्हाला सांगतात की 6 धावा झाल्यात. जिथे आपण पाहतो ते आता 26 चेंडू आणि 46 धावांची मात्र गरज आहे. ती सोनेश्वर निवी या संघाला. प्रल्हाद आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र वेगात टाकलाय, नियंत्रण चेंडूवर राहिलाय प्रल्हाद गोलंदाजचा चेंडू मात्र हा डॉट असेल. बघा पहिला ओव्हर अर्थातच पॉवर प्लेचा हा शतक चालू आहे, जिथे आपण पाहतो सुरुवात 4ने झाली. त्यानंतर आपण काय पाहिलं तर डॉट आला, त्यानंतर सिंगल आणि पुन्हा एकदा डॉट टाकलाय. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेच्या संख्येच्या माहितीसाठी. धावसंख्या सध्याच्या घडीला 6 आहेत बिनबाद, जिथे 52 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र हा टॅकल चेंडू होता, परंतु आपण पाहतो तर पूर्ण नाका डोळ्यात बसून चेंडू मात्र गेलाय प्रसाद विकेट किपर च्या हातामध्ये आणि शतक क्रमांक मात्र इथे पहिला संपला. धावसंख्येचा विचार केला बघा या ओव्हरची सुरुवात 4ने झाली, त्यानंतर काय झालं तर डॉट आला, त्यानंतर अजिंक्य संकेतने सिंगल घेतली, अजिंक्यने सिंगल गेली, त्यानंतर सलगचे 2 डॉट आलेत. शतक क्रमांक मात्र पहिला संपला. त्याला टीम मिटिंग जास्ती घ्यायची नाही विनंती असेल, कारण आपल्याला आज प्रत्येक सामना हा 5 ओव्हरचा आपल्याला कंप्लीट करायचा आहे. या स्पर्धेची खासियत राहिली आहे की प्रत्येक संघ हा 5 ओव्हर खेळेल आणि खऱ्या अर्थाने आपल्याला 5 ओव्हर कंप्लीट करता येत नाही. प्रत्येक आपण स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो तर फायनल सुद्धा 1 किंवा 2 ओव्हरची असते, परंतु इथं तसं नाही. या स्पर्धेला आपण पाहतो तर पूर्णपणे
या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत आहे आणि प्रथमच आपल्या या विभागामध्ये तर अख्ख्या तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे, जिथे आपण पाहतो तर मालिका वीरसाठी फ्रीज आहे. वॉशिंग मशीन असेल त्यानंतर LED TV आहेत आणि प्रथमच आपण पाहतो तर आपल्या या रायगडमध्ये जो संघ फायनल मारले ना त्यासाठी स्पोर्ट्स सायकल 11 आहेत. 11 खेळाडूंना सायकल दिल्या जाणार आहेत. आता कोणता गाव आहे ना तो रविवारीच आपल्याला कळेल. सध्याच्या घडीला आपण पाहतो तर एक साईडला भास्ते संघ हा पुढे गेलाय, त्यानंतर जय बजरंग हेटवणी संघ हा सुद्धा पुढे गेला होता. त्यानंतर आपण पाहिलं चला फिल्डिंग लगेच चालवायचे बघा. 20 मिनिटाचा टायमिंग आहे. वाकेश्वर किल्ला संघ या स्पर्धेचा काय नियम व अटी आहेत याचं तुम्हाला पालन करावंच लागेल. आपण गेल्या 2 दिवसामध्ये पाहिलात. चला जास्ती वेळ लावायचं नाही आहे. गोलंदाज आलेत, गोलंदाज आलेत. कोण आहे बॉलर? साहिल जाधव आलेत आणि इथं मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप आहे की येणारा वेळ सांगल ही मॅच ड्रॉप झाली आहे. अजिंक्य सुटीला जीवनदान आहे. कदाचित आपण पाहतो तर गोलंदाज तिथे पोहोचले होते परंतु कुठेतरी धक्का लागलाय आणि त्यामुळे कॅच ड्रॉप झाली आहे. धरतीला दान झाली आहे मी म्हणेन. 1 धाव मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 नि वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते तिथून 7 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहे 23. 45 धावांची गरज आहे. 23 चेंडू 45 धावा. ओ फटका चांगला आहे, उंच आहे. लांबी गाठणार का? आणि नक्कीच लांबी सुद्धा गाठली आहे. चेंडू जातो हवाई सवार संख्येच्या बाट मधून सिक्सर. बघा संकेतच्या बाट मधून फटका आलाय. काऊ कॉर्नरला मात्र फटका केला गेलाय आणि संकेत म्हणतो की आपला टप्पा झाला ना तर आपण कार्यक्रम करणारच. परपट कार्यक्रम झाला. 6 धाब्यांसाठी धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या झाली आहे 13. ओ पुन्हा एकदा मोठ्या फटका बाजा प्रयत्न. चेंडू आपण पते गलीमधून थर्डमॅन रिझनला चाललाय. ट्रॅव्हल झालाय. दरम्यान प्रयत्न शर्तीचे तिथेच चालू झाले. त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. खराब थ्रो असा म्हणता येणार परंतु थोडेसे पंबल झालेत प्रसाद बामोगडे आणि 1 धाव मात्र एक्स्ट्रा मिळेल ती सोल्युशन निविया सांगला. बघा एक धावाचं महत्व काय ना त्या मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिला असेल. एक शॉट आहे का? एक शॉर्ट रन आहे म्हणजे या 2च धावा. एक शॉर्ट रन आहे म्हणजे या 2 धावा असतील. मी म्हणेन आता वाकेश्वर सांगत इथं फायदा झाला. जी चुकी झाली होती ना बघा दक्ष असे पंचायत मनोज भोगटे आणि प्रीतम पाटील पेन कलवा इथून आपण पाहते खास या स्पर्धेसाठी त्यांना आमंत्रित केलंय. गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहते अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून दिला गेलाय. कोणत्याही खेळाडूला किंवा कोणत्याही संघाला मात्र त्याचा दंड सोसावा लागणार असे आपण नियम पाळलेत. त्याच दरम्यान मात्र अजिंक्य स्ट्राईकला आलेत आणि इथून मात्र साहिलने हा डॉट चेंडू काढला. आतापर्यंत साहिलचं जर आपण पाहिलं तर या ओव्हर मधून आपण पाहिलं तर धावसंख्या सध्याच्या घडीला अर्जुन म्हणतो की 15 धावा इथे झालेले आहेत. या ओव्हरचे 4 चेंडू झालेत. बघा 2 चेंडू बाकी आहेत. 20 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. ओ फटका चांगला खेळलाय. ऑन साईडला फटका लॉंगच्या रिसेंट खेळाचा फटक्याचा प्रयत्न होता अजिंक्यचा पण एक सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आम्हाला अर्जुन सांगेल ते मात्र 1 सिंगल घेतली आहे. धावसंख्या 16 झाली आहे. या ओव्हरचा विचार केला तर सिंगलनी सुरुवात झाली. त्यानंतर आपण पाहते तर साहिलच्या आगे संख्येच्या बॅटमधून एक षटकार आला. त्यानंतर डबल आली, डॉट आला आणि सिंगल आली. म्हणजे आतापर्यंत 10 धावा खर्च साहिलने खर्च केल्यात. येणारे चेंडू शिल्लक आहेत 19 आणि 36 धावांची गरज आहे. पुण्यात आडव्या बादनी फटका केला. चेंडू आपण पाहते तर तिथे काऊ रिझनला आपण पाहते परेश मोरे तिथे आहेत. सिंगल मात्र इथे मिळेल आणि सिंगलवर मात्र समाधान सुद्धा मानावं लागेल. शतक क्रमांक इथे मात्र दुसराच संपलाय. पॉवर प्लेचे दोन्ही आपण पाहतो तर शतक मात्र इथे समाप्त झालेत. जिथे धावसंख्येचा विचार केला सध्याच्या घडीला बिनबाद प्रथम जिथे आपण पाहतो 52 धावांचा पाठलाग करत असताना सुरेश्वर निवी संघाची धावसंख्या अर्जुन आम्हाला सांगतील की 17 धावा आहेत. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या तर या ओव्हरमध्ये साहिल जाधवने 11 धावा खर्च केल्या. 17 जुळल्या गेल्यात. येणारा चेंडू शिल्लक आहे 18. 35 धावांची गरज आहे. चला टीम मीटिंग जास्ती घ्यायची ना वाकेश्वर किल्ला संघाला विनंती असेल. मी वाकेश्वर किल्ला संघाचं लक्ष वेधेन. आपल्याला आधीच सांगितलं की 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर आपल्याला कंप्लीट करायचे. टायमर चालू आहे. अन्यथा जर आपण 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट केले नाही तर मात्र तो दंड आहे तो तुम्हाला सोसावा लागेल. गोलंदाज आलेत.
प्रल्हाद आले. पुन्हा एकदा आपण पाहतो तर प्रल्हादवर विश्वास दाखवला, ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतो अवघ्या 6 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये साहिल अली 11 धावा खर्च केल्या. एक विकेट मात्र प्राप्त करण्याची एक संधी होती, ती मात्र आपण पाहतो गमावली होती. आणि अजिंक्य आपण पाहतो तर जिथे कॅच ड्रॉप झाल्यानंतर 4 चेंडूमध्ये 3 वर ते मात्र केले आहेत. आणि संख्येचा आपण विचार केला तो एक चौकार, एक षटकार, एक दुरी आणि एक सिंगलर मात्र तो खेळतोय. 18 चेंडू 35 धावांची गरज आहे. तिसरी मॅच आपल्या भेटीला आली आहे. सोना सिद्ध चषक 2025 या स्पर्धेसाठी आपण पाहतो तर खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा सुद्धा आलेल्या आहेत. अशी स्पर्धा या रोहा तालुक्यामध्ये प्रथमच आपल्या भेटीला आली आहे. या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा बक्षिसा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग चौकार असू दे, षटकार असू दे, प्रत्येक साडी बक्षा डीप एक्स्ट्रा गोला फटका केला. प्रोडक्शन तिथे आहेत, परंतु चेंडू जातोय त्यांच्या अवाकाच्या बाहेर. चेंडू जातो सीमा पार, संकेतच्या बाट बदलून चौकार. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 21 धावा झालेल्या आहेत. येणाऱ्या चेंडू शिल्लक आहे 17. 31 धावांची गरज आहे. जिथे आपण पाहतो प्रल्हादच्या अगेन्स्ट चौक्याने सुरुवात झाली आहे. या ओव्हरची फटका चांगला आहे, उंच आहे, लांबी नाही आहे. ओहो, परंतु लांबी गाठले. असं वाटलं होतं की चेंडू जवळ लांबी गाठणार, परंतु चेंडू जाते सीमा पार. 6 थांबवलाय. थोडंसं आपण मध्ये परिवर्तन केलं. धावसंख्या सध्याच्या घडीला अर्जुन आम्हाला सांगतील की 27 धावा झाल्या, जिथे 52चा पाठलाग करायचा आहे. बघा, अर्धा खेळ आपण पाहतो तर 15 चेंडूचा खेळ झाला. 15 चेंडू बाकी आहेत. 15 मध्ये 27 बनल्यात आणि 15 मध्ये 25 ची अजून सुद्धा करत आहे. बघा, मॅच इथून सुद्धा अजून बनू शकते, परंतु इथून आता ना गोलंदाजी करण्यास सांगाल थोडासा वेगळा विचार करावा लागेल. त्याच दरम्यान या चेंडूमध्ये नियंत्रण राहिला नाही. प्रल्हाद याचा चेंडू मतदान केलाय आणि या चेंडूची अपेक्षा असेल अर्थातच कर्णधाराला प्रल्हादकडून. डॉट चेंडू सांगता येते. धावसंख्या 28 झाल्या. 14 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांची गरज आहे. 14 चेंडू 24 धावा. मॅच अजून सुद्धा ऑन आहे, परंतु जमियाची बाजू आहे की एकही विकेट सध्याच्या घडीला गमवला नाही आहे. ओहो, काय फटका, डीपेस्ट टाकवला. नजाकत फक्त बघत राहा. चेंडू सीमा पार, दे धक्का, घे. ओ, पुन्हा एकदा डीप टाकवला. फटका जबरदस्त आहे. प्रोडक्शन तिथे नाहीये. पुन्हा एकदा जातो चेंडू सीमा पार. येतोय चौकार. शतक क्रमांक 3 संपला.
धावसंख्या 38 झाली आहे. आता मात्र 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. जिथे आपण पाहतो तर एक स्फोटक आणि आपण पाहतो एक घातकी बॅटिंग पाहायला मिळते संकेत शिंदे यांच्या माध्यमातून, जिथे 14 चेंडू 34 मात्र खेळ खेळतोय. त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 3 षटकार आलेत आणि 3 चौकार सुद्धा आलेले आहेत असं आपल्याला पाहायला मिळते. 34 तो मात्र नाबाद आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. 14ची गरज आहे. जमेची बाजू अशी आहे की सोनेश्वर संघाने एकही विकेट इथून मात्र गमवलं नाही आहे. आता मात्र वाकेश्वर किल्ला संघाकडे कोणता प्लॅन आहे जिथे थांबवण्याचा ते प्रयत्न करतील. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. मागची मॅच सुद्धा आपण पाहतो 12 चेंडू 10 धावांची गरज होती. आता मात्र 12 चेंडू 14ची गरज आहे. परंतु जसा वेळ बदललाय ना तसा सामना सुद्धा बदललाय. परंतु या शतकामध्ये आपण पाहतोय जिथे प्रल्हाद आले तर तब्बल मी तर म्हणते 21 धावा या ओव्हरमध्ये प्रल्हादने खर्च केल्यात. तब्बल प्रल्हादच्या 2 ओव्हरमध्ये 27 धावा गेल्यात वाकेश्वर किल्ला संघाकडून. येणाऱ्या चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 14ची गरज आहे. धावसंख्या 38 झाल्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विवेक आलेत. बघा इथून विवेकला कमबॅक करावा लागेल, परंतु इथून कमबॅक म्हणता येणार नाही आहे. तर पंचांचा इशारा वाईट आहे. सध्याच्या घडीला हे वाकेश्वर किल्ला संघाला परवडणार नाही आहे, कारण आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि इथून 13 धावांची गरज आहे. पूर्णपणे आपण पाहतो तर या मॅचचं मी म्हणेन पारडं जड आहे, कारण सोनेश्वर निवी संघाच्या बाजूचं पारडं जड आहे मी म्हणेन, कारण 39 धावा झाल्यात. इथून 13ची गरज आहे, जिथे 12 चेंडू मात्र शिल्लक आहेत. परंतु मॅच इथून सुद्धा बनू शकते ना. जो संघर्ष आपण पाहते गोलंदाज मग दीपेश असेल रसलने जो केला होता ना, तो सध्याच्या घडीला संघर्ष आता वाकेश्वर संघाच्या गोलंदाजांना करावा लागेल. 11 चेंडू 13ची गरज आहे. जमेची बाजू अशी आहे की मात्र दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांच्यामुळे मॅच सध्याच्या घडीला मी म्हणेन 90 किंवा 90 ते 10 अशा मॅच आहे. एक साईडला 90% सोनेश्वर निवी संघाकडे मॅच आहे आणि 10% वाकेश्वर किल्ला संघाकडे. मिस फिल्डिंग पाहायला मिळते. त्याच दरम्यान दुसऱ्याला पलटलेत. खराब थ्रो सुद्धा आहे, परंतु या 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ती 41 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहे 10 आणि 11ची गरज आहे. नो लॉस प्रथमच या सामन्यामध्ये पाहायला मिळते, जिथे आपण पाहते जबरदस्त बॅटिंग केली. अभ्यास मी म्हणेन चांगला केला आहे संकेत आणि अजिंक्यने, की मात्र कोणतीही संधी गोलंदाजांना डोकं वर काढून द्यायचं नाही आहे. जिथे प्रल्हादने पहिल्या ओव्हरमध्ये 6 दिल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय तर साईल आले 11 दिल्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये जसे प्रल्हाद आले ना तसे संकेत शिंदेने मात्र आपला हात खोलले. हो, इथे मात्र पुन्हा एकदा मिस फिल्डिंग पंबल होत आहेत प्रसाद बांबुगडे. हे सध्याच्या घडीला वाकेश्वर किल्ला संघाला परवडणार आणि त्याच प्लस वाईट सुद्धा आहे, म्हणजे या 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढेल आणि धावसंख्या सध्याच्या घडीला आमचे स्कोर सांगतील की 43 झाली आहे. बघा इथून 10 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. वाईट सुद्धा जात आहेत, एक्स्ट्रा धाव सुद्धा घेतल्या जात आहेत. कुठेतरी आपण पाहतो वाकेश्वर किल्ला संघ थोडंसं आपण पाहतोय तर आता या संघांमधून असं वाटलं की त्याला कुठेतरी आपली ही मॅच आपल्या हातामध्ये नाही आहे. त्याच दरम्यान तिथे प्रल्हाद आलेत, एक सिंगल घेतली, पुन्हा त्या संख्येत डबलला पलटलेत आणि 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला इथं पाहायला मिळते ती 45 धावा झाल्यात. आता मध्ये 9 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. बघा जेव्हा जेव्हा हा आकडा आपल्या समोर आला ना तेव्हा तेव्हा या खेळपट्टीने अर्जुन रंग सुद्धा बदललेत, परंतु सध्याच्या घडीला इथं कोणताही विकेट गेला नाही. त्याच्यामुळे आपण पाहतो पूर्णपणे फ्रंट फुटला सोनेश्वर निवी संघ आहे, जिथे आपण पाहतो ड्रायव्हिंग शीटला दोन्ही बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु कमबॅक करावा लागेल. ओ फटका पासला. बघा कमबॅक होणार का, कारण 9 आणि 7चा हा जी फिगर आहे ना या खेळपट्टीला जणू काय आवडत नाही आहे. ती गोलंदाजांना सातत्याने सहकार्य केलाय. मॅच बनणार का संकेत बा मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार झालाय का असं म्हणूया. मी मगाशीच म्हटलं ही जी फिगर आहे ना 9-7 9-8 ही खेळपट्टीला जणू काही जमत नाही. ती बॅट्समनची साथ सोडते आणि जणू काही ती गोलंदाजाच्या मोहामध्ये पडते. असंच काहीतरी आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8. 7ची गरज आहे. बघा मॅच पुन्हा एकदा इथून बनणार का. बॅट्समन येत आहेत, अर्थातच निवी संघाचा पोलार्ड, अर्थातच सागर अविनाश सागर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आता मात्र ही खेळपट्टी गोलंदाजाच्या प्रेमात पडली आहे का असं म्हणूया, कारण ज्याच्या बॅटमधून 16 चेंडूमध्ये 36 धावा आले ना तो फलंदाज संकेत बास झाला.
आणि आता मात्र मॅच पुन्हा एकदा ऑन झाली आहे. गेल्या 2 दिवसामध्ये आणि आजच्या 2 मॅचमध्ये या खेळपट्टीने काय दाखवलंय. जेव्हा जेव्हा ही मॅच शेवटच्या क्षणामध्ये येते ना तेव्हा तेव्हा ही खेळपट्टी गोलंदाजांना सहकार्य करते. हेच आपण पाहिलंय अर्जुन. आता मात्र बघूया या 2 चेंडूमध्ये खूप काय दडलंय, या 2 चेंडूमध्ये खूप काय लिहिलं गेलंय आणि या 2 चेंडूमध्ये बरंच काय आपल्याला पाहायला सुद्धा मिळेल. अविनाश आलेत नॉन स्ट्राईकला असतील, परंतु इथून पाहायचं आहे विवेकनी कमबॅक करून दिलाय का आपल्या संघासाठी, कारण मॅच अजून संपलेली नाही आहे. हो फटका चांगला आहे, प्रोडक्शन नाहीये तिथे, चेंडू जातोय दन 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 करत सीमा पार, चौकार 4 डीजे. या 4 धावेनी या मॅचचा जो समीकरण आहे ना तो पूर्णपणे बदललाय आणि सांगितलं की ही खेळपट्टी गोलंदाजाच्या प्रेमात नाहीये तर ही खेळपट्टी माझ्या प्रेमात पडली आहे. हेच सांगता अविनाश आणि 4ने मात्र आपला अकाउंट ओपन केलंय आणि आपल्या संघाला मात्र आता 3 धावांची गरज आहे. ओहो इथे मात्र चला सलगचा दुसरा चौकार, मॅच फिनिश, मॅच जिंकली सोनेश्वर निवी या संघाने. लक्ष वेधूया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा शिल्पकार ठरला तो अर्थातच नो डाऊट सोनेश्वर निवी संघाचा. 16 चेंडू 36 धावा करणारा